व्यसनमुक्तीसाठी रामस्नेही संप्रदायाची समाजाने प्रेरणा घ्यावी. देवानंद पवार. भांबोरा पार्टी येथे साई मिलन पॅलेस साईधाम भांबोरा या ठिकाणी दिनांक 17 सप्टेंबर रोजी श्री श्री 1008 सद्गुरू सुखरामजी महाराज यांच्या अनुभव बाणीजीवर रामस्नेही संप्रदायाच्या अनेक संतांनी प्रवचन केले. दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी कार्यक्रम समाप्ती व कार्यक्रमाची सांगता झाली. हा सत्संगतीचा कार्यक्रम श्री मोहनरावजी राठोड यांच्या 17वी निमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामस्नेही संप्रदायाचे मान्यवर ॲडव्होकेट माणिक चव्हाण दारवा, डॉक्टर दिलीप चव्हाण दारवा, प्राध्यापक प्रल्हाद चव्हाण अमरावती, माननीय देवानंद पवार साहेब यांनी स्वर्गीय मोहन राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मनुष्य जीवन में बराबरीचं तेरी हातात छे जन्मनारा नक्कीच जायवा जन्म मृत्यू फेरा केली चुकवू नये. ते जन्म मृत्यू दरम्यान आपण कसो जगाचा केरवासा जगाचा नेमकं आपण काही करायचा हे बाबत खूप महत्त्वाचं. आता मोठ्या प्रमाणात आम्हाला बुजुर्ग लोक जना हा उमेदीर काळाचा होता हा कसो वागायचा आणि आम्हाला वय आला जना हा कशा पद्धतीने अपेक्षा करायचा ही बाबत आम्ही विचार करून घेतले. आज आपण एकाचा की घरी घरी पुढे पाडे लोक अनेक दुःखी लोक एकेवढी देवीर आराधना करायचा देवीर आराधना करायचा घरी आम्हाला बुजुर्ग लोक जे बिमार लोक म्हणून हा व्यवस्थित ज्ञान झालं ही खरं ती काही भक्ती काही सकी हर भक्ती जर करेल तो हमार घरे में जो देव मोन पूजो हीच बात आता की राम स्नेही माध्यमामध्ये आपण नवरात्र केली माणूस आम्ही नवरात्री रो काळ चालू छे हमार याडे गेले भगवती जागते की दुर्गा देवी के नजर मत वो टाइम में सासू माते ती फडफडच ससो तब्येती ती कंकण करू करत पण झेडू बाम लगान जावं थोडे मसलन गेलं पण फुरसत येईल असे लोक देव पावले. कारण मला तुम्ही समजेल केवळ की मानवता माहीत आपण खरे आहे ती भक्तीचं आणि मानवता दुःखी लोक समाविष्ट असतात. दुःखी लोक देखे काम. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ चव्हाण अमरावती यांनी केले. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण भांबोरा आर्नी.